कर्नाटक राज्यामध्ये मी जाऊन आलो, गुजरात राज्यामध्ये मी जाऊन आलो. गुजरात राज्यात किंवा कर्नाटक राज्यामध्ये जाऊन आल्यानंतर तिथलं पॅटर्न पूर्णतः तसेच्या तसं वापरायला पाहिजे असं नाही, परंतु तिथलं एक पॅटर्न होता. तिकडे लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या, ओल्वो बसेस होत्या, त्या भाडे तत्वावर होत्या. त्यातनं काही प्रॉफिट नव्हतं, पण सर्वसामान्य प्रवाशांना सेवा होती. त्यामुळे ती सेवा देण्याचा प्रयत्न आपण करतोय. 100 ओल्वोच्या बसेस आपण काढतोय. त्याचबरोबर तिथं काही एका म्हणजे कर्नाटक राज्याची लोकसंख्या फक्त 6 ते 6.5 कोटीच्या आसपास आहे. त्यांच्या बसेसची संख्या फक्त 10,000 आहे. परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यभार चालू आहे, कारण प्रत्येक बस डेपोमध्ये स्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक बस ही स्वच्छ असते, म्हणजे बसायला सुद्धा लोकांना, प्रवाशांना अतिशय चांगलं वाटत असतं. त्यामुळे कर्नाटक पॅटर्न तो राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की स्वच्छता तिथली आपल्या महाराष्ट्रामधल्या बस डेपोमध्ये आणि बसेसची असावी. त्याचबरोबर तिकडे प्रादेशिक कार्यालय आहे. 6.5 कोटी लोकसंख्येच्या राज्यामध्ये जर 5 प्रादेशिक कार्यालय असतात, तर आपल्याकडे प्रादेशिक कार्यालय का नसावे, म्हणून आम्ही पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, संभाजीनगर अशा प्रकारचे 6 प्रादेशिक कार्यालयाचं आमच्या एमडीनी गेल्याच आठवड्यामध्ये नोटिफिकेशन काढल्याचं